नमस्कार, मी प्रतीक्षा. सकाळचे वाजले आहेत 5:30 आणि आम्ही ताईंसोबत निघालोय कीर्तनाला. गाडीत बसलो. सकाळ सकाळी फ्रेश वाटावं म्हणून माऊलींच्या दर्शनासाठी आलो. दर्शनाला आल्यानंतर पहिल्या पायरीवर पाय देऊ नये म्हणून आम्ही आतमध्ये गेलो. मंदिरात गेल्यानंतर आरती चालू होती, त्यामुळं दर्शन होणं काही शक्य नव्हतं. आम्ही मग मंदिराला प्रदक्षिणा करायचं ठरवलं. हैबत बाबांचं दर्शन घेतलं आणि पुढं गणपती बाप्पाचं दर्शन झालं. पुढे गेल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई महाराजांची पूजा चालू होती. तिथंही आम्ही दर्शन घेतलं. नंतर माऊली ज्ञानोबा यांचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात गर्दी नव्हती म्हणून आम्ही सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं ठरवलं. आतमध्ये गेलो. सिद्धेश्वराचं दर्शन झालं आणि बाहेर आल्यानंतर अर्धा सेकंद तिथं बसलो. निघालो. पुढं शनी मारुतीचं दर्शन घेतलं. अजान वृक्षाजवळ आलो. अजान वृक्षाचंही दर्शन घेतलं. तिथं अजान वृक्षाखाली भरपूर जण पारायण करत असतात. नंतर पुढे आल्यानंतर पिंपळाजवळ ताईंची जुनी मैत्रीण भेटली. त्यांची खूप दिवसापासून भेट झाली नव्हती म्हणून त्या दोघी गप्पा मारत उभ्या होत्या आणि आम्ही नुसतंच त्यांच्याकडे बघत होतो. नंतर पिंपळाला प्रदक्षिणा केली आणि दर्शन करून निघाल्यानंतर पुढं पेटपूजा केली आणि कीर्तनाच्या गावाला निघालो. तर जाताना इतका खूप चिखल होता, बाप रे बाप, गाडी जाईन की नाही असं वाटत होतं. आणि आमच्या पुढंच खूप महिलाही कीर्तनाला चिखल तुडवीत चालल्या होत्या. नंतर तिथं गेलो. कीर्तन झालं, हारही घातला. कीर्तन संपलं आणि आम्ही पुन्हा आळंदीला यायला निघालो. तर वाटेत शिवाजी महाराजांचा पुतळा होता. शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही घरी पोहोचलो.